तोड़ के न चल, तोड़ के न चल, बन काली रात आवे, तने मेरी याद आवे, सा मिलना नहीं तेरे जिसा चाहेगी, बड़ा तू कितने तने मित्रांनो, कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बरसात हे जे काही हिंदी गाणं आहे तर याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही कुठे ना कुठे हे गाणं ऐकलंच असत, खूप ट्रेंडिंग गाणं चालू आहे मित्रांनो. तर तुम्ही पण ह्या गाण्यावरती जसे मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओ दाखवला तसा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. मुलं पण बनवू शकता, मुले पण बनवू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचे, इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे, कॅपकट प्रो ओपन करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. कॅपकट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथं तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता काय करायचे, इथं तुम्ही फोटोजमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, तुमचा एक फोटो घ्यायचा. सगळ्यात पहिले काय करायचे मित्रांनो, फोटोने सगळ्यात पहिले एक लॅरिक्स व्हिडिओ घ्यायचे. लॅरिक्स व्हिडिओ मी तुम्हाला देऊन देईल बनवून, ते तुम्ही घ्यायचे. तर लॅरिक्स व्हिडिओ तुम्हाला आपल्या झिप फाईलमध्ये भेटून जाईल. झिप फाईल ओपन करायचे म्हणजे डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करायचे. तर तिथून तुम्ही काय करायचे, इथं तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसेल, बघू शकता. झिप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले व्हिडिओजमध्ये यायचे, तर तुम्हाला 16 सेकंदाचा एक लॅरिक्स व्हिडिओ दिलेला आहे मी. तर हा तुम्ही घेऊन घ्यायचे, फोटोजमध्ये यायचे. मग तुम्ही इथून तुमचा फोटो सिलेक्ट करायचे. जसं की इथून मी एक फोटो सिलेक्ट केलेले, नंतर दोघं इथून ॲड करून घ्यायचे. सुरुवातीला हा लॅरिक्स व्हिडिओ इथं येऊन जाईल, बघू शकता, आणि पुढं आपल्या इथं फोटो येऊन जाईल. ठीक आहे. आणि हा जो लोगो व्हिडिओ आहे शेवटी, तर तुम्हाला डिलीट करून टाकायचे. फोटोची लेअरला अशा प्रकारे 35-40 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. व्हिडिओजमध्ये येऊन इथं तुम्हाला 36 सेकंदाचा ऑडिओ बिटमार्क व्हिडिओ आहे. तर तुम्हाला इथं कट वगैरे करायची काहीच गरज नाही, कारण की इथं आधीपासून आपला फोटो कट होऊन जाईल. इथं आपल्याला फक्त एकच सिंगल फोटो लावायचे, म्हणून आपण एक्स्ट्रा बिट तुम्हाला दिलेली नाही मी. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, हा व्हिडिओ घेतल्यानंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथं तुम्ही एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून याच्यावरचं जे काही ऑडिओ असेल तर ते खाली घेऊन घ्यायचे. नंतर इथून या व्हिडिओला डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. एवढं झालं. नंतर काय करायचे, आता आपलं हे ऑडिओ जिथंपर्यंत आहे मित्रांनो, म्हणजे इथं पुढे यायचे. ठीक आहे. इथंपर्यंत यायच्या वरच्या मेन फोटो ते क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने फक्त आपला ऑडिओ जिथंपर्यंत आहे तेवढेच ठेवायचे. नंतर काय करायचे, परत इथं मागे यायचे. आता जिथून आपला फोटो स्टार्ट होतो तर इथं स्टार्टिंगला यायचे. आता इथून आपल्याला काही व्हिडिओ पीस वगैरे लावायचे. सगळ्यात पहिले काय करायचे, आपण PNG वगैरे लावून घेऊ. तर मी तुम्हाला एक झिप फाईलमध्ये इमोजी PNG दिलेली, तरी तुम्ही घेऊन घ्यायची इथून अशा प्रकारे. आणि PNG तुम्हाला जिथं लावायची तिथं तुम्ही लावू शकता, पण मी तो वरती डाव्या साईडला मी तो कोपऱ्याला लावणार आहे. तर इथं लावल्यानंतर मी काय करतो, इथंपर्यंत शेवटीपर्यंत याची लेअर ओढून घेतो. ठीक आहे. एवढे मी PNG लावले. तुम्हाला जिथं लावायचे असेल तिथं तुम्ही PNG लावू शकता. परत त्या फोटोचा सुरुवातीला यायचं आहे. आता फोटोचा सुरुवातीला आल्यानंतर इपिक्समध्ये येऊन व्हिडिओ इपिक्समध्ये यायची. इथं वरती सर्चिंगमध्ये काय करायचे, फिल्म डॅमेज अशा प्रकारे सर्च करायची. ठीक आहे. स्पेलिंग सर्च करून घ्या. तर इथं थोडी स्पेलिंग आपली चुकली, डॅमेज अशा प्रकारे. ठीक आहे. एवढं पूर्ण सर्च करायचे. आणि नंतर बघू शकता इथं खूप सारी इथं तुम्हाला व्हिडिओ पिक्स दिसतील, तर तुम्ही थोडंसं खाली यायचे, खाली येत चालायचे. आणि इथं बघू शकता या ठिकाणी फिल्म डॅमेज नावाचा व्हिडिओ पिक्स आहे, तुम्ही हा घेऊन घ्यायचे आणि फोटोला लावून घ्यायचे डायरेक्ट. किंवा इथं तुम्ही काय करायचे, इथं बाजूला क्लिक करून मग इपिक्समध्ये यायचे. मग तुम्ही ते सर्च करायचे स्पेलिंग फिल्म डॅमेज म्हणून. मग तुम्ही तो जे आपला व्हिडिओ पिक्स आहे बघू शकता, हा घेऊन लावून घ्यायचा, जेणेकरून याची जी काही व्हिडिओ इफेक्टची लेअर आहे ती खाली येईल. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायची ऑलरेडीच करून घ्यायची. परत याच फोटोचा सुरुवातीला यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. परत इथं तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे स्पेलिंग सर्च करायची, प्रिंट 2 म्हणून. ठीक आहे. नंतर इथं तुम्हाला 1 नंबरला दिसेल, बघू शकता, हा तुम्ही इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर पण शेवटीपर्यंत ओढून घ्यायची. ठीक आहे. परत याच फोटोचा सुरुवातीला यायचे. परत तुम्ही शेक नावाचा इथून काय करायचे, इफेक्ट घ्यायचे, शेक अशा प्रकारे सर्च करायचे आणि इथून हा इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर पण शेवटीपर्यंत ओढून घ्यायची. नंतर काय करायचं, आता खालून काय करायचे, जे शेक नावाचा व्हिडिओ इफेक्ट याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये यायची. याची इंटेन्सिटी तुम्ही काय करायचे, 5 वरती ठेवायचे, ओके करायचे. ऑब्जेक्टमध्ये क्लिक करून ऑल व्हिडिओज करून घ्यायचे. तसंच प्रिंटवरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये यायचे आणि प्रिंटची जी काही सेटिंग आहे तर इथून याला 70पर्यंत करायचे. ठीक आहे. 70पर्यंत करायचे, अशा प्रकारे ओके करायचे आणि ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करून ऑल व्हिडिओज करून द्यायचे. तसंच फिल्म डॅमेजची जी काही सेटिंग मित्रांनो
तरी 33 जसे तसे राहू द्यायचे. इथेपर्यंत जे आपले 33 पर्यंत जसे तसे राहू द्यायचे. आणि नंतर बघू शकता आपला व्हिडिओ रेडी झालेले एकदम सोपं आहे. आणि जर तुम्हाला वरून अजून एखादा इफेक्ट्स लावायचे व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे तर तुम्ही लावू शकता. जसे की आता इथून मी एक इफेक्ट सर्च करतो फ्लॅश 2 म्हणून असे बरं झालं ठीक आहे. आणि इथून मला आवडेल जसं की फ्लॅश 2 हा वाला छान वाटतो हा पण. आणि एक नंबरला जो ब्लॅक फ्लॅश 2 आहे तो पण छान वाटेल बहुतेक. तर तुम्ही तो पण लावू शकता. तर मी हा लावून घेतो ब्लॅक फ्लॅश 2 म्हणून. तो पण खूप छान दिसतोय आणि याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. आणि नंतर तुम्ही तुमचं जो लोगो वगैरे असेल तर तो लावून घ्या. आणि नंतर काय करायचे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी AI एडिटरवरती क्लिक करून इथून तुम्ही 2K 4K जसं तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तसे ठेवायचे. फ्रेम रेट तुम्ही 60 ठेवायचे आणि खालचे रेट तुम्ही फुल वाढून घ्यायचे. एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करू शकता. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.